च्या सुट्ट्या सुरू असल्यामुळे पर्यटन स्थळांसोबत धार्मिक तीर्थस्थळी सुद्धा भाविकांची मोठी गर्दी होतीये। देशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांची शिर्डी भक्तांच्या गर्दीने गजबजून गेली आहे। तर नवीन वर्षाच्या मध्यरात्री म्हणजे 31 डिसेंबरला मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतलाय। कोल्हापुरातही अंबाबाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात। क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर मंदिर संस्थाननेही मोठा निर्णय घेतलाय। मंदिर दररोज 22 तास दर्शनासाठी खुलं असेल। मंदिरामध्ये पहाटे 1 वाजता चरणतीर्थ पूजा पार पडेल आणि मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात येईल। तर रात्री 10:30च्या प्रक्षाळ पूजेनंतर मंदिर बंद होणार आहे। 1 जानेवारीपर्यंत भाविकांची गर्दी कायम असेल असा अंदाज आहे। तर राज्यभरातली पर्यटन स्थळं असोत किंवा तीर्थक्षेत्र भक्तांच्या गर्दीनं ही सगळी स्थळं गजबजून गेलेली आहेत। नाताळच्या सुट्ट्या आहेत, नवीन वर्षाच्या सुट्ट्या आहेत आणि नवीन वर्षाचं सेलिब्रेशन प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं करतंय। कुणी कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांना पसंती दिलेली आहे, तर कुणी धार्मिक स्थळी जाऊन आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करणं पसंत केलेलं आहे। आणखीनही काही बातम्यांचा आपल्याला बुलेटिनमध्ये आढावा घ्यायचा आहे। सुरुवात महत्त्वाच्या घडामोडींनी। महत्वाच्या बातम्या। प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। अडीच वर्षांचा कार्यकाळ होता म्हणून 2020ची मॅच खेळलो आणि जिंकलो। आता टेस्ट मॅचचा फॉर्मॅट आणि ही टेस्ट मॅच जिंकणारी असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना मिश्किल टोला। माझे राजकारण सकारात्मकतेचं, मी राजकारणी नाही, मला राजकारण करता येत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। मला गडचिरोलीचा पालकमंत्री व्हायला आवडेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये 28 जानेवारीला सर्वपक्षीय मोर्चा। शरद पवार मोर्चामध्ये सहभागी होणार। बीडच्या एसपींनी आपल्याला प्रतिसाद दिला नाही, तर देशमुखांना टॉर्चर करून त्यांची हत्या करण्यात आली। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं खासदार बजरंग सोनावणे आक्रमक। लागवड निम्म्यावरती आल्यामुळे पुढच्या वर्षी कांद्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता। नाशिक विभागात जवळपास 1.25 लाख हेक्टरवरती कांदा लागवड घटली। नाशिकमध्ये गोवंश हत्या झाल्याच्या संशयावरनं तणाव। नाशिकच्या हिरावाडी परिसरातला प्रकार। घटनास्थळी नाशिक पोलिसांचं पथक, अधिक तपास सुरू। कझाकिस्तानमध्ये विमान कोसळलं। अझरबैजानवरनं रशियाला जात होतं विमान। विमानामध्ये 70 प्रवासी प्रवास करत होते। आणि यानंतर आपण 100 बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत। पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य। गडचिरोलीचं पालकमंत्रीपद आपण आपल्याकडेच ठेवू इच्छितो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। पालकमंत्री पदाबाबत बावनकुळे निर्णय घेतील अशी माहिती त्यांनी दिली। सत्ता याआधीही आपल्या डोक्यात गेलेली नव्हती आणि यानंतर कधीच आपल्या डोक्यात जाणार नाही। केवळ पारदर्शी कारभार करणं हाच आपला अजेंडा आहे। आपण राजकारणी नाही, राजकारण करणार नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं। आम्ही भुजबळांच्या बाबतीत योग्य मार्ग काढू। शिंदे, अजित पवार आणि आपण एकत्र मिळून त्यांच्याबाबत नक्कीच मार्ग काढू असं फडणवीसांनी म्हटलंय। बीड जिल्ह्याला विनाकारण बदनाम करू नका। बीड आणि परभणीचं पर्यटन करू नका। बीडमध्ये कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही असं आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलंय। लोकसभेनंतर वन डे खेळून चालणार नव्हतं हे आम्हाला ठाऊक होतं, म्हणूनच आम्ही T20 खेळलो। मी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार तिघेही एकत्र काम करतात। आता आमची टेस्ट मॅच सुरू झाली आहे आणि ही टेस्ट मॅचही आम्ही जिंकणार असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला। काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वेळोवेळी अपमान केलाय। यामुळे आता काँग्रेसनं माफी मागायला हवी अशी मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला। देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवरती टीका केली आहे। विरोधकांच्या फेक नरेटिव्हचा आम्हाला लोकसभेत मोठा फटका बसला। त्यातून आम्ही शिकलो आणि काम करून विजयी झालो।
जनतेला आमच्याकडनं अपेक्षा आहेत आणि या अपेक्षा आम्ही पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2014 साली आपण मुख्यमंत्री असताना अनेकांनी आपल्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र आपण महाराष्ट्रातल्या कोणत्याच विभागावरती कधीच अन्याय केला नाही. विदर्भातली अनेक कामं मार्गी लावली, अनेक विकास प्रकल्पही पूर्ण केलेत, असं वक्तव्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलंय. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झाली अशी माहिती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जात आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि JP नड्डांची ते भेट घेतील. ही एक सदिच्छा भेट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री सध्या ॲक्शन मोडमध्ये आले. फडणवीसांनी 100 दिवसांच्या ॲक्शन प्लॅनचा आढावा घेतलाय. आता देवेंद्र फडणवीस खातेनिहाय आढावा घेतील. राज्यातील प्रमुख पक्षांचे प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे भाजपला लवकरच नवीन प्रदेशाध्यक्ष मिळू शकतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विधानसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यांनी तो काँग्रेस अध्यक्षांकडे सुपूर्द केलाय. यामुळे काँग्रेसलाही नवीन प्रदेशाध्यक्ष मिळण्याचे संकेत मिळतात. शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पदाची टर्म पूर्ण झाली आहे. अशातच विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे पक्ष आता नवीन प्रदेशाध्यक्षाच्या शोधात असून संधी कुणाला मिळणार याकडे नजरा लागल्यात. संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीडमध्ये 28 जानेवारीला सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे. शरद पवार मोर्चामध्ये सहभागी होतील अशी माहिती आहे. बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी शरद पवार यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर केलं आहे. पुढच्या वर्षात राज्यात कांद्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. कांद्याची लागवड निम्म्यावरती आल्याचं कृषी विभागाच्या अहवालातून समोर आलंय. 1.25 लाख हेक्टरवरती होणारी कांद्याच्या लागवडीचं प्रमाण आता घटलेलं आहे. ख्रिसमस आणि नव्या वर्षांच्या सुट्ट्याच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर मंदिर संस्थाननं मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार मंदिर दररोज 22 तास भाविकांना दर्शनासाठी खुलं ठेवलं जाईल. पुणेकरांना आज आणि उद्या पाणी जपून वापरावं लागणार आहे. गुरुवारी पुण्यातल्या अनेक भागात पाणी पुरवठा बंद असेल. भवानी पेठेतील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. ईडीसाठी सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिलाय. लॅपटॉप आणि मोबाईलवरील डेटा परस्पर कॉपी करण्यास मनाई करण्यात आली आहे. व्यक्तीच्या खासगीपणाचा अधिकार भंग करण्यास ईडीला परवानगी नाही असं न्यायालयानं म्हटलंय. कोकणातले समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करतात. सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. नाताळच्या सुट्ट्या लागताच पर्यटन स्थळांसोबत धार्मिक तीर्थस्थळांवरही भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे. देशातले लाखो भाविक शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल होतात. सलगच्या सुट्ट्यांमुळे नाताळ आणि नवीन वर्षाचं निमित्त